चला तर मुलांनो, आज आपण द्विपदींची बेरीज कशी करायची ते पाहूया। पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेणे महत्त्वाचं आहे की एकपदी म्हणजे काय, द्विपदी म्हणजे काय, त्रिपदी म्हणजे काय। तर एकपदी म्हणजे काय की ज्यामध्ये एकच चल वापरलेले असतात। आता बघा इथे 9p दिले, म्हणजे हे 9p एवढं जर लक्षात घेतलं तर ती फक्त एकपदी झाली। द्विपदी म्हणजे 9p अधिक 16q, म्हणजे इथे दोन पदांचा समावेश झाल्यामुळे याला द्विपदी असे म्हणतात। अशाच प्रकारे त्रिपदी ही असते, ज्या राशीत 3 पदे असतात त्याला त्रिपदी म्हणतात। आणि बहुपदी म्हणजे काय, ज्या राशींमध्ये 3 पदांपेक्षा जास्त पदे असतात त्यांना बहुपदी असे म्हणतात। तर यावरून तुम्हाला वर्गीकरण करायलाही प्रश्न विचारले जातात। इयत्ता 7वी मध्ये या प्रकारचा टॉपिक आहे, एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी। तर सराव संच 32 मध्ये वर्गीकरणाचा विषय आहे, तो अगदी सोपा आहे, तुम्ही ते करू शकता यावरून। तर सराव संच 33 मध्ये हे दिलेलं आहे, बेरीज करा। तर यामध्ये आपण आडवी मांडणी आणि उभी मांडणी अशा दोन प्रकारे बेरीज करू शकतो। तर आपण पहिल्यांदा हे सोपं गणित असल्यामुळे आडवी मांडणी करूया। आडवी मांडणी करूया। दोन्ही पद्धतीने उत्तर काढलं तरीही उत्तर बरोबरच येतं। तर पहा, 9p अधिक 16q अधिक 13p अधिक 2q यांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर बेरीजेसाठी पहिल्यांदा आपण हे कंस काढून टाकूया। जर इथे वजाचं चिन्ह असेल, वजाबाकी असेल तर इथली आतली चिन्ह बदलतात, मात्र इथं बेरीज असल्यामुळे कोणतंही चिन्ह बदललेलं नाहीये। तर पहिल्यांदा सारखी सारखी पदे एका कंसात घेऊया। 9p अधिक 13p, म्हणजे p असणारी पदे एका कंसात येईल व q असणारी पदे एका कंसात येईल। आता बघा, 9 आणि 13 यांची बेरीज किती येते, तर 22p। आणि 16 आणि 2 यांची बेरीज किती येते, 18q। अशाच प्रकारे हे उभ्या मांडणी करूनही गणित सोडवता येतं। तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी असाही एक व्हिडिओ बनवेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।